पुणेकरांना रस्ते चांगले नाही आहेत हे आपण कन्सिडर करू. पुण्यामध्ये ट्रॅफिकचं मॅनेजमेंट जे आहे ते अतिशय खराब आहे हे पण आपण कन्सिडर करू. पुण्यामध्ये मित्रांनो काय पद्धतीने गाड्या चालवतात हे पण आपण कन्सिडर करायला पाहिजे. पुणेकरांना शिस्त आहे का हे पण आपण कन्सिडर केलं पाहिजे. मित्रांनो पायाभूत सुविधा तर सरकार द्यायला तयारच आहे. ज्या पद्धतीने लोकसंख्या झपाट्याने वाढली पुणे शहराची, मित्रांनो लाखो करोडो लोक पुणे शहरामध्ये आलेले आहेत. जे सिटी प्लॅनिंग होतं ते मिनिमम लोकांचं होतं, परंतु जेवढी लोकसंख्या आजकाल वाढलेली आहे, संपूर्ण देशातनं पुणे जिल्ह्यामध्ये लोक येतात, कामासाठी लोक येतात. आणि यामध्ये तुम्ही विचार करा मित्रांनो, जे मॅनेजमेंट आधी केलं होतं, जे 10 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग केलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त लोक आली. आणि याचमुळं मित्रांनो ह्या पुणे शहरामध्ये हे वाढलेलं ट्रॅफिक तुम्हाला जे दिसतंय ते सिटी प्लॅनिंगच्या विरोधात झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे याच्यामध्ये आपले जे पुणेकर आहेत, या पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये कसं गाडी चालवावं, काय करावं याची थोडीफारही शिस्त नाही आहे. मित्रांनो पुणेकरांना शिस्त का नाही आहे, कशाबद्दल आहे, या गोष्टींबद्दल मी तुम्हाला लगेचच सांगतो. पहिली गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सिग्नलवरनं देखील एखादा लाल सिग्नल असेल, त्या सिग्नलच्या अपोजिट साईडला जाऊन ही पुण्यातली लोकं थांबतात. रॉंग साईडने गाडी घालतात. रॉंग साईडनं विचार करा, एखादा मोठा सिग्नल जरी असला तरी रॉंग साईडला जाऊन थांबणारी लोकं आपल्या इथं आहेत. सिग्नल जरी कोण फॉलो करत नसेल किंवा फॉलो करत असेल, महत्त्वाचं म्हणजे काही काही लोक सिग्नल फॉलो करतात, पण काही काही आपल्या ह्याच्यातले पुण्यामधले लोक जे आहेत ती सिग्नल अजिबात फॉलो करत नाहीत. सिग्नल धसाधस तोडतात. मित्रांनो जे थांबलेलं असलं ना सिग्नलला तरी देखील त्याला हॉर्न दिला जातो. का रे बाबा कशासाठी थांबलेला आहे, जोरात वाजून वाजून त्याचे कान बहिरे करून टाकले जातात. ही आपल्या पुण्यातल्या लोकांची किंवा बाहेरनं आलेल्या लोकांची संस्कृती आहे. काय माहिती यांना काय यांचं घरी गठुडं ठेवलेलं असतं, पळत पळत जायचं असतं, तिथं जाऊन त्या गठुड्याला सेफ करणं करायचं असतं, म्हणून हे एवढा कालवा करतो. जोरजोरात हॉर्न वाजवणार काय, एखादा माणूस नियम पाळत जरी असेल तरी त्याला एम्बॅरेस करायचं काम हे पुणेकर करतात. महत्त्वाची बाब म्हणजे रॉंग साईडनं गाड्या घालणं, सिग्नलला थांबणाऱ्या लोकांना त्रास देणं. एवढंच नव्हे मित्रांनो, जे टू व्हीलरवाले आहेत ते तर मित्रांनो आपल्या इथं एक सुवर्ण पदक यांना दिलं पाहिजे. यांना एवढी घाई असते ना, प्रत्येक गोष्टीत घाई असते. जर अर्धा किलोमीटरचं ट्रॅफिक लागलं, सिग्नलमुळं जरी ट्रॅफिक लागलं तरी देखील फुटपाथवरनं गाड्या घालणारी पुणेकर आपल्याला पाहायला भेटतात. डायरेक्टली अर्धा किलोमीटर ट्रॅफिक झालं, थोड्या वेळामध्ये ते क्लिअर होऊन जाऊ शकतं, परंतु फुटपाथवरनं गाड्या घातलं तर विचार करा मित्रांनो, जो सिग्नल आहे त्याचा तर काही सन्मान ठेवायचाच नाही. सिग्नल त्या फुटपाथवरनं जाऊन डायरेक्टली त्या फुटपाथवरनं उतरायचं, त्या इन्फ्रास्ट्रक्चरला डॅमेज करायचं. चालण्यासाठी, सायकलिंगसाठी जे फुटपाथ बनवलेले आहेत, त्या फुटपाथला डॅमेज करायचं काम स्वतः लोकं करतात आहे. ही आहे आपल्या पुण्यामधल्या लोकांची शिस्त. महत्त्वाची बाब, जे टॅक्सी ड्रायव्हर असतील, रिक्षा चालक असतील, त्यांना माहिती आहे कोपऱ्यामधनं त्यांची गाडी बसणार नाही, तरी देखील त्यांना ती गाडी कोपऱ्यामध्ये दाबायची आहे. जिथं 2-3 टू व्हीलरवाले सहज निघू शकतात, तिथे देखील हे रिक्षावाले, हे टॅक्सीवाले मित्रांनो गाडीत दाबतात. माहिती नाही, यांना पण घाई असते, त्यांच्यासोबत पॅसेंजर असतं, ठीक आहे आपण कन्सिडर करून नवीन पॅसेंजर त्यांना पाहिजे असतं. परंतु हे लेनचं फॉलो जर यांनी केलं नाही तर यांना त्या गोष्टीला सामोरे जावंच लागणार, यांना त्या गोष्टीमध्ये अडकावंच लागणार. झोमॅटोवाले असतील, स्विगीवाले असतील, जे पण मित्रांनो डिलिव्हरी पार्टनर्स आहेत त्यांना तर घाई असतेच. ते सिग्नल तोडतात, ते सगळ्या गोष्टी करतात. लवकर पोचायचं असतं म्हणून त्यांना लवकरात लवकर जाऊन मित्रांनो अशा प्रकारच्या गोष्टी हे करतात. आणि यामध्येच मित्रांनो आपली जी ट्रॅफिकची समस्या आहे ती डे टू डे वाढत चाललेली आहे, ती कमी होत नाही. आता याच्यामध्ये पोलिस करायचं तरी काय, चौकामध्ये उभं राहून यांनी पावत्या जरी पाडल्या तरी त्याला क्रॉस क्वेश्चन करणारे खूप सारे लोक आपल्याला आहेत. बरं यामध्ये महत्त्वाची बाब इथं पडते, जरी पुण्यामध्ये तुम्ही फिरला तरी आपली पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधली पोलिस एवढी मेहरबान आहे की डायरेक्टली तुम्ही हेल्मेट विदाऊट फिरले, तुम्ही नो पार्किंगमधनं गाड्या घातल्या, तुम्ही सिग्नलला नाही थांबले, तुम्ही डायरेक्टली गाड्या पास केली तिथनं तरी तुमच्यावरती फाईन पडत नाही. खूप साऱ्या कॅमेरांमधनं स्पीड लिमिट जरी लावला असला तरी तिथनं गाडी गेली तरी देखील तिथं डिटेक्ट होत आहे का नाही हे पण क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. जर शहराला शिस्त लावायची असेल, सर्वसामान्य लोकांना शिस्त लावायची असेल तर पोलिसांनाच या कडक ॲक्शनला सगळ्यांवरती लादणं गरजेचं आहे. हे नियम त्यांच्यावरती लादणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ह्यांच्यावरती चांगले फाईन पडतील 5-5, 10-10 हजाराचे, त्यावेळेस जाऊन ह्यांच्या खिशाला चिमटा बसेल. ज्यावेळेस ह्यांच्या गाड्या जप्त केल्या जातील त्यावेळेस ह्यांना समजून येईल
टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, बाईकवाले असतील, प्रत्येकाला मित्रांनो त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे नियम ज्यावेळेस हे फॉलो करतील, त्यावेळेस जाऊन कुठेतरी आपल्या ट्रॅफिकची जी समस्या आहे ती मिटण्या मार्गावरती राहील. कितीही संख्या वाढो, काहीही संख्या वाढो, पण ट्रॅफिकचे नियम फॉलो करणं गरजेचं आहे. मुंबईसारख्या शहराला बघितल्यावरती आपल्याला समजतं, की बाबा रे किती ते सुंदर शहर, किती ते सिस्टमॅटिक लोकं, किती लेन फॉलो करतात. कारण त्या लोकांना भीती आहे त्या ट्रॅफिक पोलिसांची. हे ट्रॅफिक पोलिस आपल्यावरती फाईन मारू शकतात. चौका-चौकामध्ये पोलिस थांबलेले असतात. कॅमेरा जे आहे ते वर्किंग आहेत. सगळ्या गोष्टी ह्या वर्किंग आहेत. म्हणूनच मित्रांनो तिथले जे लोकं आहेत, तिथं ते सिस्टमॅटिकरित्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. पुण्यामध्ये तुम्ही विदाऊट हेल्मेट सगळीकडे फिरून जरी आले, तरी तुम्हाला मिनिमम पावत्या पडतील तुमच्या ह्याच्यावरती. कारण स्वतः आम्ही विदाऊट हेल्मेट कित्येक ठिकाणी फिरलेलो आहे, कित्येक सिग्नल तोडलेले आहेत. म्हणूनच एवढीच विनंती राहील पुणेकरांना असतील, की शिस्तीचं पालन करूयात. कुठेतरी जाऊन आपल्याला या गोष्टी आपले जर ट्रॅफिक मुक्त शहर बनवायचं स्वप्न आहे, ते कुठेतरी आपल्याला भेटत. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती कमेंट करून सांगा.